बातमी औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणत्याही बाजूने कुणीही घुसू नये यासाठी आता प्रशासनाने आणि पुरातत्व विभागाने कबरीच्या मागच्या बाजूला एक लोखंडी अँगलला उंच लोखंडी पत्रे मारण्यात आलेले आहेत। मागच्या बाजूने भिंतीवरून कबरीपर्यंत कोणीही पोहोचू नये याकरता प्रशासनाने खबरदारी घेतली आहे। आठवड्याभरापासून खुलताबाद इथल्या औरंगजेबाच्या कबरीच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ कोदाम यांच्याशी आपण बोलूया। सिद्धार्थ, जी एंट्री आहे जिथून कबरीकडे जायचं तिथे तर पोलीस बंदोबस्त आहेच, पण मागून हे पत्रे का टाकण्यात आलेत, काय नेमकं सांगाल? कबरीला पूर्ण पत्र्याने कव्हर केलं हे आपल्याला म्हणता येणार नाही, कारण काय जे जैनुद्दीन सिराजी ज्यांचे औरंगजेबाचे गुरु होते त्यांच्या गुरुच्या बाजूलाच औरंगजेबाची सुद्धा कबर आहे आणि त्या दोन्ही कबरीच्या मध्ये केवळ पातळ एक जाळी होती आणि औरंगजेबाच्या कबरीवर जायला कुठलाही पायबंद नाही। लोकांना तिथं आताही जाता येतं आपलं नाव आणि आपलं सगळी ओळख सांगून। मात्र पलीकडे असलेल्या त्यांच्या गुरुच्या समाधीवर कुणीही जात होतं आणि तिथून उत्सुकतेपोटी कबरीच्या त्या जाळीमधून लोक बघण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करत होते। कदाचित प्रशासनाला आता भीती वाटली असावी की पलीकडून उडी मारून कुणी येऊ शकतं किंवा समाधीवर काही फेकू शकतं, त्यामुळे आता त्यांचे गुरु आणि औरंगजेबाच्या कबरीच्या मधली जी जाळी आहे त्या ठिकाणी त्यांनी मोठे पत्रे लावलेले आहेत। त्यामुळे आता त्यांच्या गुरुच्या ठिकाणी जो कोणी पर्यटक जाईल किंवा मुस्लिम बांधव जातील आशीर्वादासाठी तर त्यांना औरंगजेबाच्या कबरीकडे बघता येणार नाही किंवा त्यांच्या दृष्टिक्षेपात ते पडणार नाही किंवा तिथून काही कबरीवर टाकता येणार नाही किंवा कसल्याही पद्धतीचा तिथं प्रयत्न होणार नाही, ही काळजी म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाने पत्रा मारलेला आहे। खरंय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आधीच औरंगजेबाच्या सगळ्या प्रकरणावरून वादंग राज्यात पेटलेलं असताना कुठली छोटीशी अनुचित घटना अशी घडू नये ज्यामुळे वाद पेटेल म्हणून ही खबरदारी घेतली गेलेली आहे। सिद्धार्थ, धन्यवाद।